एक बाळू मामाची मानलेली मुलगी होती, शिनगारे, अक्काबाई शिनगारे. तिच्या घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य. नवरा दारू प्यायचा, काय करायचं काही सुचे ना. मामांकडे घेऊन आली नवऱ्याला का मामा याच्या दारूपायी आज संसार भिकेला लागला, याच्या दारूपायी आज रस्त्यावर मुलं आली, याच्या दारूपायी घरात अवदसा नांदायला लागली. मामा आता तुम्हीच काहीतरी करा. अगं जा बघतो मी, फक्त आता इथून पुढे एक काय कर, जेव्हा जेव्हा भाकरी करशील ना, जेव्हा जेव्हा काहीतरी बनवशील ना, तेव्हा फक्त माझं नाव घे. या दिवसापासून तिनं त्या बाळू मामांचं नाव घ्यायला सुरुवात केली. का जेव्हा जेव्हा माझ्या मामाचं नाव निघतं ना, तेव्हा तेव्हा घरातली अवदसा, तेव्हा तेव्हा घरातली दरिद्रता दूर होते. मामांनी तिला सांगितलं का आजपासून 5 भाकरी करत जा, पण ते पण माझ्या नावानं. तुझ्या घरात कधीच काही कमी पडणार नाही. आणि परिस्थिती तशी झाली, घरात कधीच अन्नाचा तुटवडा नाही पडला. आमचा भाव लयाला गेलाय हो. ज्या दिवशी भाव लयाला जातो ना, त्या दिवशी तो भगवंताला एकाच अर्थ हाक मारतो. त्याचे अर्थ हाक काय? देव मंदला, देव मंदला. भाव बुडाला बघा, ज्या वेळेस प्रसंग उभा राहतो ना, त्यावेळेस भगवंताला आठवत नाही, साठवत नाही, पूजत नाही, अर्चत नाही. तो भगवंताला काय म्हणतो का बाबा देव मंदला, देव मंदला. देव कधी मंदतो का? ते म्हणतात ती आपली कर्म. ज्याला कोणाला वाटतंय या बाळू धनगराची सेवा केली आणि आज माझं काम झालं नाही, असं जर माझ्या नावानं जर बोंबलाच सुटायचं असेल ना, तर तुझ्या सेवेची मला गरज नाही. ते कोणाचं वाक्य आहे? परब्रह्माचं. परब्रह्माने एक का सांगितलं? ज्याचा भावच शुद्ध नाही ना, तया त्रिभुवन अवघे खोटे. खोटे. तुका म्हणे शुद्ध नाही, तुका म्हणे शुद्ध भाव त्याचा नाही ना. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, देव त्याला, देव त्याला, देव त्याला. तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण, तया त्रिभुवन अवघे खोटे. अरे कसा कसा देवा आम्हाला आठवेल? मायेच्या बळे करीन स्तवन, ऐसे वांछित होते मन, माया झाली लज्जा आहे मन. काय करू? तर उत्तर आहे का? फक्त एकच जयघोष होऊ द्या. बोला बोला बाळू मामाच्या नावानं, नावानं, त्याच्या नावानं चांग भल्याचा गजरच उद्धारणार आहे आम्हाला. आम्हाच्या मनामध्ये जर आजही अशंका असेल ना का आम्ही भगवंताला कुठल्या नावाने पुकारू, आज भगवंताचं नामस्मरण काय करू, जर तुमच्या मनामध्ये किंतु परंतु असतील ना, जय बाळू मामा बोला, जय बाळू मामा बोला. याच्या उलट जर तुम्हाला शास्त्रातून ऐकायचं असेल, हरी 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 मंत्र हा शिवाचा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय. काळी ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय.
शिवाय बाळू मामा नम शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नम शिवाय नम शिवाय हरी 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 मंत्र. मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तया मोक्ष या मोक्ष. बघा तुकाराम महाराज सगळ्यांना माहिती आहे, ज्ञात आहेत. त्यांची एक पत्नी, तिच्या पायातला काटा काढायला कोण आला? पंढरीचा पांडुरंग आला. कोणाच्या रूपात आला? एका मुलाच्या रूपात आला. त्याच्या हातात काय? काठी. खांद्यावर काय? घोंगडी. अरे आम्हाला भगवंताने कित्येक वर्षापूर्वी सांगितलं का मी या बाळू धनगराच्या रूपात अवताराला येणार आहे. आजही आम्ही जर ओळख घ्यायला चुकतो ना तर आमच्यासारखा पतित आम्हीच. भगवंतानी कित्येक वर्षापूर्वी ज्या ज्या वेळेस धर्मावरती संकट येतं ना, साक्षात माझ्या मामाने अवतार घेतलाय. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. जेव्हा जेव्हा धर्मावरती ग्लानी आली तेव्हा तेव्हा माझ्या मामाने अवतार घेतलाय. आणि कलियुगातला माझा अवतार म्हणजे साक्षात आत्मापूर निवासी माझा राजा बाळू मामा होय. बोला बोला बाळू मामाच्या नावानं हा चांग भलचा गजर कधी विसरू नका. आपण उठता बसता फक्त एकच बाळू मामाच्या नावानं चांग भल. एक बाळू मामाची मानलेली मुलगी होती, शिनगारे, अक्काबाई शिनगारे. तिच्या घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य. नवरा दारू प्यायचा, काय करायचं काही सुचे ना. मामांकडे घेऊन आली नवऱ्याला. तो पण तिथपर्यंत पोहोचलाच नाही, तो दारू पिऊन तिकडेच पडला. आता काय करावं सुचत नाही. बसली, मामांचं दर्शन घेतलं. आता हा देह त्याग करायचा. मामांच्या चरणी फक्त एकच का बाबा आता इथून सोडव, आता मला जगायचंच नाही, मला राहायचंच नाही. अरे त्या शिनगारेबाईनी मामांच्या चरणी भाव मांडला का मामा मला आता जगायचं नाही, आणि जाऊन कोपऱ्यात बसली. मामांनी तिच्या मनीचा भाव ओळखला. काय ग बाई काय झालं? बोलवलं तिला. बोल काय झालं, मी बघतो काय करायचं ते. बाई घडाघडा बोलली का मामा याच्या दारूपायी आज संसार भिकेला लागला. याच्या दारूपायी आज रस्त्यावर मुलं आली. याच्या दारूपायी घरात अवदसा नांदायला लागली. मामा आता तुम्हीच काहीतरी करा. अगं जा बघतो मी, फक्त आता इथून पुढे एक काय कर, जेव्हा जेव्हा भाकरी करशील ना, जेव्हा जेव्हा काहीतरी बनवशील ना, तेव्हा फक्त माझं नाव घे. त्या दिवसापासून तिनं त्या बाळू मामांचं नाव घ्यायला सुरुवात केली. का जेव्हा जेव्हा माझ्या मामाचं नाव निघतं ना तेव्हा तेव्हा घरातली अवदसा, तेव्हा तेव्हा घरातली दरिद्रता दूर होते. मामांनी तिला सांगितलं का आजपासून 5 भाकरी करत जा, पण ते पण माझ्या नावानं. तुझ्या घरात कधीच काही कमी पडणार नाही. आणि परिस्थिती तशी झाली, घरात कधीच अन्नाचा तुटवडा नाही पडला. पण ज्याने ज्याने भावार्थातून देव पुजला, ज्याने ज्याने भावार्थातून चांग भलं म्हटलं, ज्याने ज्याने भावार्थातून देवाला स्मरून अन्न बनवलं ना, त्याच्या घरामध्ये अन्नपूर्णेचा वास असतोच आणि तो असणारच. ही मामांची कृपा आहे. थोर प्रेमाचा भुकेला, 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 प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला,
प्रेमाचा भुकेला दुष्काळ दयाला दुष्काळ दया थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला आची दुष्काळ तयाला आची दुष्काळ तयाला आची दुष्काळ तयाला दुष्काळ तयाला कशाचा दुष्काळ आहे बघा भगवंताला. आता तरी आठवा, आता तरी साठवा. भगवंताला आता तरी अर्थ हाक मारा. भगवंतानी आम्हाला त्याची ओळख करून देण्यासाठी तुकाराम महाराजांनी 5 चरणाचा अभंग मांडला हो. आता तरी आता तरी आत्ता तरी वर्तमान आत्ता तरी ज्या वेळेस आत्ता तरी हा भाग उभा राहील ना त्यावेळेस तुझी चिंता त्यासी सर्व आहे. बघा आता आत्ता तू मांडलं ना, आत्ता तू जागेवरती आला ना, मग आता घे. आता तू भगवंताला घे. देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही. बाबा आमच्या देवाला काहीच लागत नाही. फक्त तू जाताना शरण जाताना पूर्ण भावार्थातून जा, पूर्ण अंतःकरणाने शरण जा बाबा, बस एवढंच. आता देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही. तुमचा रुपया नको, पण आज भगवंत घेऊन जा. आज भगवंताला घरी घेऊन जा, हृदयामध्ये साठवून घ्या. तो द्यायलाच आलाय, तो देणारच आहे ही भूमिका ठेवून मागाव. माझा देव द्यायलाच चालेला आहे. अरे आम्ही सगळेजण म्हणतो का आम्ही संकटांना सांगू आमचा देव मोठा, आमचा देव नक्कीच मोठा आहे. फक्त आम्ही देवाकडे मागितलं पाहिजे, त्याला साठवलं पाहिजे, आठवलं पाहिजे, रुजवलं पाहिजे. बघा बाळाला शाळेत घालतो आपण कशासाठी? बाळाला संस्कार व्हावे, बाळाला कुठेतरी मोठं चांगलं आयुष्य घडावं. अरे त्या भगवंताला वाटत नसेल का आज बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून येतो कळवळा. काय काय कळवळा येतो? बुडते हे जन न देखवे डोळा. का भगवंताने अवतार घेतलाय? का हा भंडारा उत्सव? का या भगवंताच्या नामाचा देवाचा नामघोष? का बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून येतो कळवळा. भगवंताला कळवळा आला म्हणून भगवंतानी अर्थ शब्दामध्ये हाक मांडली अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये. दुबळा देव घ्या फुका, 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 देव घ्या, देव घ्या फुका, 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 देव घ्या फुका. न लगे रुका, न लगे रुका बोल काय देव न लगे, देव न लगे, देव न लगे. देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही. भगवंत कधीच काही मागत नाही हो. तुमचा रुपया नको, फक्त मला देताना काय द्या? तुमची जी कर्म आहेत ना ती स्वच्छ द्या. बस एवढंच करा. भगवंताला काही अपेक्षा नाही का बाबा आजपासून तुझी चिंता त्याची सर्व आहे असं वाटतंय ना, भगवंतानी कृपा करावी असं वाटतंय ना, तर माझ्या मामांना शरण जा. बस आत्मापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो, आत्मापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो, भक्त नाचतो मामाचा छबिना गाज, भक्त नाचतो मामाचा छबिना गाजतो, भक्त नाचतो मामाचा
छबिना गाजतो भक्त नाचतो मामाचा छबिना गाजतो हे आदमापुरात टाळी टाळी हात वरती करा शूटिंग चालू आहे हात वरती करा हात वर करा हे आदमापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो आदमापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो मामाचा छबिना गाजतो भक्त नाचतो छबिना गाजतो भक्त नाचतो मामाचा छबिना गाजतो भक्त नाचतो मामाचा छबिना गाजतो हे दिसती पांढर बाळू मामाची मेंढर 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 हे दिसती पांढर बाळू मामाची मेंढर ओ दिसती पांढर बाळू मामाची मेंढर हे दिसती पांढर बाळू मामाची मेंढर ओ दिसती पांढर बाळू मामाची मेंढर हे दिसती पांढर बाळू मामाची मेंढर 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 भगवंत कसा आहे बघा, दिनाचा दयाळू आहे, मनाचा मवाळू आहे. फक्त एवढंच साठवा, माझा देव द्यायला आलाय. दुबळा तुका भावे बीन दुबळा तुका भावे बीन तुका भाव वेणा दुबळा तुका भाव वेणा उदार घेतला ऋण हे उदारा घेतला ऋण उदारा घेतला ऋण देवन लगे साठवणीचे रुजले जागे सगळे आलाप म्हणू साठवणीचे एक पद सानी पमग रे ग रे ग रे रे सा साठवणीचे साठवणीचे रुजले जागे राना राम साठवणीचे 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 रुजले जागे साठवणीचे रुजले जागे साठवणीचे आय साठवणीचे साठवणीचे रुजले जागे साठवणीचे रुजले
या अखंड हरिनाम सप्त्यासाठी आज आपल्याला थोर गुणीजन मंडळी लाभली आहे. आज तुमची आर्त हाक माझ्या मामापर्यंत पोचली आहे. प्रत्येक प्रमाण साक्षात भगवंताच्या मुखातून निघल्यासारखा आभास होत होता. सर्व मंडळींना माझा नम्र नमस्कार. आता प्रत्येकाचा नामोल्लेख तर मी काही घेत नाही, पण भगवंताच्या या सेवेला जो जो उभा राहिला ना त्याला त्याला मामांनी त्याच्या पगाराचं त्याच्या कृपेचं फळ दिलंय. हो डोब्बार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई